घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे 8 सोपे उपाय. नमस्कार मैत्रिणींनो. कधी असं झालंय का की तुम्ही घरात शिरलात आणि तुम्हाला एकदम थकल्यासारखं किंवा चिडचिड झाल्यासारखं वाटलं? या उलट काही घर अशी असतात जिथे गेल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. हे सगळं खेळ आहे तुमच्या घरातील एनर्जीचा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 8 सोप्या टिप्स ज्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. चला तर मग सुरू करूया. सकाळी उठल्यावर सर्वात आधी घराच्या खिडक्या उघडा. सूर्यप्रकाश नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. ताजे हवेमुळे घरातील नकारात्मक बाहेर जाते आणि प्रसन्नता घरात येते. 2. अडगळ दूर करा. ज्या वस्तू आपण वर्षानुवर्षे वापरत नाही त्या नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवतात. तुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळ किंवा जुने कपडे काढून टाका. घर जितकं मोकळं दिसेल तितकं ऊर्जा जास्त. 3. घरातील रोपे निसर्ग घरात आणा. कोरफड, मनी प्लांट किंवा तुळस यासारखी रोपे केवळ हवा शुद्ध करत नाहीत तर मनाला शांतीही देतात. 4. मिठाच्या पाण्याचा वापर. असं मानलं जातं की मीठ नकारात्मक शोषून घेतं. आठवड्यातून किमान 2दा फरची पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. यामुळे घरातील वातावरणात बदल जाणवेल. 5. सुगंधाचा वापर. घरात चांगला सुगंध असेल तर मन आपोआप प्रसन्न होतं. तुम्ही अगरबत्ती, धूर किंवा डिफ्युजरचा वापर करून लव्हेंडर किंवा चंदनाचा सुगंध दरवळत ठेवू शकता. 6. पाण्याचे छोटे करजे किंवा शोपीस. वाहत्या पाण्याचा आवाज मनाला शांत करतो. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला छोटा पाण्याचा काजरा ठेवल्याने धन आणि सुख वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं. आरसा ऊर्जेला परिवर्तित करतो. प्रवेशद्वारांच्या समोर आरसा लावू नका, पण घराच्या हॉलमध्ये आरसा लावल्याने जागा मोठी वाटते आणि सकारात्मक वाढते. 8. संगीत आणि मंत्र. सकाळी हलक्या आवाजात शांत संगीत लावा. घरातील ध्वनी घरातील जडपणा कमी करतात आणि मन हलकं करतात. तर मित्रांनो, हे होते ते 8 सोपे उपाय. यातला कोणता उपाय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि आनंदी राहा.